तुम्ही दुकानात किंवा अनोळखी व्यक्तीला UPI पेमेंट करतात तेव्हा तुमचा नंबर त्यांच्याकडे जातो. हे तुम्हाला माहीत आहे का? होय. आणि यामुळेच बऱ्याचदा महिलांना किंवा सामान्य लोकांना अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजचा त्रास सहन करावा लागतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. आज मी तुम्हाला अशी एक सोपी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या UPI पेमेंटही होईल आणि तुमचा मोबाईल नंबर कोणाला दिसणार नाही. सध्या आपण चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरतो. पण प्रत्येक वेळी स्कॅन करताना किंवा नंबर टाकून पैसे पाठवताना आपला मूळ नंबर समोरच्या व्यक्तीच्या हिस्ट्रीमध्ये सेव्ह होतो. यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. सायबर फ्रॉड आणि स्पॅम कॉल्स वाढण्यामागे हे एक मुख्य कारण आहे. पण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIने आपल्या स्वतःची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्याचा एक भारी पर्याय दिला आहे. यावर सोपा उपाय म्हणजे UPI ID बदलणे किंवा अल्टरनेटिव्ह UPI ID तयार करणे. तुम्ही तुमच्या बँकिंग किंवा UPI ॲपमध्ये जसे की फोनपे किंवा Google Payमध्ये जाऊन तुमच्या मोबाईल नंबर असलेला UPI ID बदलू शकता. तिथे तुम्ही स्वतःच्या नंबरऐवजी स्वतःचे नाव, कोणताही आवडीचा शब्द किंवा एखादा रँडम ID टाकू शकतात. यासाठी ॲपच्या सेटिंग्समध्ये जाऊन मॅनेज UPI IDवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू UPI IDचा पर्याय निवडा. हा नवीन ID तुमच्या बँक खात्यातील लिंक राहील, त्यामुळे तुमचे व्यवहार नेहमीसारखेच सुरक्षित होतील. पण समोरच्याला तुमचा मोबाईल नंबर कधीच दिसणार नाही. आहे ना अत्यंत सोपी आणि महत्त्वाची ट्रिक. आजच तुमच्या ॲपमध्ये हा छोटासा बदल करा आणि स्वतःची प्रायव्हसी सुरक्षित ठेवा. आणि हा व्हिडिओ सर्व मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित राहतील. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.